बेळगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारक बैठकीची सांगता सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह 226 कार्यकर्ते उपस्थित. शाखा विस्तार, शताब्दी वर्षाचे कार्यक्रम आणि सामाजिक कार्यावर चर्चा. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांना ऑफर. भाजपकडून आमदारांना 20 ते 30 कोटींची ऑफर दिल्याचा ओमर अब्दुल्ला यांचा दावा. मात्र ओमर अब्दुल्ला यांचे आरोप भाजपने फेटाळले. नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांचा एकाच लग्न सोहळ्यातील एकत्र फोटो व्हायरल. ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची शहरात चर्चा. नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या चर्चेनंतर दोन्ही गटांची एकत्र उपस्थिती चर्चेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कामावर प्रेरित होऊन अंधेरी वर्सोवा मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय नागरिकांचा मनसेत प्रवेश. मराठी भाषेवर आणि मनसेवर प्रेम करणाऱ्या उत्तर भारतीयांचं मनसेमध्ये प्रवेश करण्यात आल्यामुळे मनसे विभागाध्यक्ष प्रशांत राणे यांच्याकडून स्पष्ट. तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरबारी. पुजाऱ्यांचे प्रश्न घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट. तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा, एकनाथ शिंदेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून सूचना. डोंबिवलीमध्ये डॉक्टर आणि परिचारकांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळानं घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसह मांडल्या विविध मागण्या. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला. हा हल्ला रोहित पवार यांनी घडवून आणला असल्याचा वैभव सोलनकर यांचा आरोप. इंदापूरमधून शेतकऱ्यांची बैठक संपवून घरी परतत असताना कान्हेरी रोडवर हल्ला. अंबरनाथ पालिकेच्या विषय समित्यांची उद्या निवड. 7 महिन्यानंतर पालिकेला मिळणार सभापती. बांधकाम पाणीपुरवठा शिवसेनेकडे तर नियोजन महिला बालकल्याण भाजपकडे. राष्ट्रवादीला शिवसेनेच्या कोट्यातून मिळणार एक सभापतीपद. मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खंडकरांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते उद्घाटन. कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवल्या जातील, उपस्थितांचा विश्वास. अमरावतीच्या बडनेरातील 67 कोटींच्या 4 पदरी रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या हस्ते बाईक सवारी करत उद्घाटन. बडनेरा अमरावती रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा. भंडाऱ्यातील बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा. बाजाराबाहेर काढण्याच्या नगरपालिकेच्या कारवाईला न्यायालयानं दिली स्थगिती. मुख्य दावा निकाली निघेपर्यंत व्यापाऱ्यांना हटवू नका, नगरपालिकेला आदेश. रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन यंदा ठप्प. ताम्हिणी, आंबेनळी आणि भोर घाटामध्ये दरडी कोसळल्यामुळे रस्ते बंद. गेल्या 2 दिवसांपासून पावसानं वेधी मारल्यामुळे पर्यटकांची संख्या घटली. पालघर जिल्ह्यातल्या तांदूळवाडी किल्ला परिसरामध्ये भूस्खलन. परिणामी गडाकडे जाणारा मुख्य मार्ग बंद. त्यामुळे दुर्गप्रेमी आणि पर्यटकांना पुढील काही दिवस गडावर जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरीच्या हरणेमधील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली. कोट्यवधींचं संवर्धन काम नुकतंच पूर्ण झालं असतानाच मुसळधार पावसामध्ये तटबंदी कोसळली. संवर्धनाच्या गुणवत्तेवर प्रश्न. शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी. वसईच्या वाघाळपाड्यामध्ये 1 जुलैच्या पुरामध्ये वाहून गेली होती कार. 12 दिवसांनी ही कार काढली बाहेर. कारचा अक्षरशः चेंदामेंदा. दुसरी 4 चाकी अद्यापही पाण्यात अडकलेली. बाहेर काढण्याचं काम. वसईच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार फाट्याजवळ मोठा खड्डा. खड्ड्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये 7 दुचाकीस्वार जखमी. पावसामुळे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात. धाराशिवच्या दहिफळ परतापूर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. 260 विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र. पावसाळ्यामध्ये शाळेला जाणं कठीण. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. बीडमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. जूनमध्ये केलेली सोयाबीन पेरणी 12 दिवसांच्या पावसाच्या दडीमुळे धोक्यात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. रायगडमध्ये भात लागवडीला सुरुवात. पुरामुळे 60 ते 70% रोपं कुजल्यामुळे शेतकरी चिंतेत. मुसळधार पावसामुळे बहुतांश भात शेतीचं मोठं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी.
नाशिकच्या सुरगाण्यातील साखळचोंड धबधबा मुसळधार पावसामुळे प्रवाहित. निसर्गरम्य धबधब्याकडे पर्यटकांची मोठी गर्दी. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील विहंगम ड्रोन दृश्य सोशल मीडियावर चर्चेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या उमरे गावातील धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. परिसरातील निसर्ग सौंदर्य, विविध रंगीत पक्षी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चांदेराई गावामध्ये असलेला धबधबा प्रवाहित. मुख्य रस्त्यापासून जवळ असलेला धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धबधब्याकडे जाणारी पायवाट अवघड असली तरीही पर्यटकांची पसंती. गेल्या काही दिवसात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या येडशीमधल्या रामलिंग पर्यटन आणि धार्मिक स्थळाचं सौंदर्य खुललं. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं. राज्यातील विविध मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजच्या शूटिंग सेटवर कलाकारांना निकृष्ट आणि अस्वच्छ अन्न पुरवण्याची तक्रार. राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांची अन्न औषध प्रशासनाकडे धाव. सर्व शूटिंग सेंटरवर तपासणी मोहीम राबवण्याची तुकाराम मुंढेंकडे केली मागणी. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जवळा या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीजच्या दूध संकलन केंद्रावरील 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. दुधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. पुण्यामध्ये सिंहगड परिसरामध्ये पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं घरातील साहित्याला लावली आग. या आगीमध्ये घरातील 3 पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू. पतीविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून चौकशी. सोलापूरच्या तडवळ स्थानकावर यशवंतपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये दरोडा. 4 ते 5 अज्ञातांनी 3 डब्यामध्ये घुसून प्रवाशांना मारहाण करत लुटलं. महिलांसह प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास. नागपूरच्या बोखारा ग्रामपंचायतीमध्ये 76 लाखांचा सिमेंट रस्ता चोरीला गेल्याचा आरोप. आधीच असलेल्या रस्त्यावर नवीन काम दाखवून बिल काढल्याचं खासदारांच्या निदर्शनास आलं. ग्रामसेवक आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा दावा. रायगडच्या खालापूर जवळच्या इमॅजिका पार्कमध्ये पर्यटकाचा मृत्यू. बदलापूरचे कपिल पाटील फिरत असताना चक्कर येऊन कोसळले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी हृदयविकारानं मृत्यू घोषित. रायगडमधल्या दुर्गम भागातील भीषण परिस्थितीचं वास्तव समोर. रस्ता नसल्यामुळे खालापूर तालुक्यातल्या उंबरणेवाडीमध्ये गर्भवती महिलेला चक्क झोळीतून नेलं दवाखान्यात. आजही या भागामध्ये दवाखान्यासाठी नागरिकांना करावी लागते मैलोन मैल पायपीट. भिवंडीच्या खडवलीमध्ये धावत्या एसटी बसला अचानक आग. रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप. बस काही मिनिटातच जळून खाक. मात्र कोणतीही जीवितहानी टळली. नागपूर शहरामध्ये एकाच दिवशी 3 धाडसी चोऱ्या. सीसीटीव्हीमध्ये कैद झाले 5 चोरटे. अण्णा गँग शहरामध्ये पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. गडचिरोलीतल्या मेंढा, चांदाळा गावांमध्ये रानटी हत्तींचा मोठा धुमाकूळ. धान रोपांची नासधूस तर गोदामांचं शटर तोडल्याच्या घटना समोर. या घटनांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 4 दिवसांपूर्वी हत्तीनं एका सायकल स्वाराला चिरडलं होतं. आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी मार्गावर 1 क्विंटल फुलांनी साकारली विठ्ठल रुक्मिणीची 10 फूट उंच मूर्ती. मुक्ताईच्या पालखीचा मुक्काम बीडमध्ये. फुलांच्या मूर्तीसमोर सेल्फी काढण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. पंढरपूरमध्ये राज्यभरातून आलेल्या हजारो सायकल स्वारांची अनोखी सायकल दिंडी. हजारो सायकल स्वारांच्या रिंगण सोहळ्याची एक्सक्लुझिव्ह ड्रोन दृश्य. सासवडमधल्या दिवे घाटामध्ये करहामाई फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छवारी सुंदरवारी उपक्रम संपन्न. स्वयंसेवकांनी घाट परिसरामध्ये पडलेला कचरा संकलित करत स्वच्छतेबाबत आणि घाट परिसराचं सौंदर्य जपण्याबाबत केली जनजागृती. लंडनहून निघालेली जगातली पहिली ग्लोबल वारी सातारा जिल्ह्यात दाखल. युरोपमधील देशांचा 50 दिवसांचा प्रवास करत पंढरपूरकडे मार्गस्थ. नीरा नदीमध्ये विठोबा माऊलींच्या पादुकांना स्नान घालून वारीचा जिल्ह्यामध्ये प्रवेश. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये दरड कोसळून हाहाकार. डोंगरावरून सुरुवातीला छोटे छोटे दगड खाली आले. त्यानंतर काही सेकंदातच डोंगराचा मोठा भाग कोसळला. काही क्षणामध्ये रस्त्यावर मातीचा ढिगारा साचला. वाहतुकीसाठी संपूर्ण रस्ता बंद. मोठी दुर्घटना मात्र टळली.
उत्तराखंड राज्याच्या डोंगर रांगांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन. उत्तर काशी जिल्ह्यातील सियाया चट्टी परिसरामध्ये झालेल्या भूस्खलनामुळे यमुनोत्री राष्ट्रीय राज्यमार्ग बंद. महामार्गावर अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू. अनंतनागच्या पहलगाम, छत्रगुल आणि शांगस भागामध्ये ढगफुटी. अचानक आलेल्या पुरामुळे शेत जमिनीचं मोठं नुकसान. पर्यटकांना हॉटेलमधून सुरक्षित बाहेर काढलं. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये मानवी वस्तीमध्ये मगर आढळल्यामुळे खळबळ. वन विभागानं अथक प्रयत्नांनंतर मगरीला पकडून धरणात सोडलं. पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे मगर आली मानवी वस्ती. ओडिशाच्या पुरीमध्ये 16 जुलैपासून सुरू होणाऱ्या जगन्नाथ यात्रेची जय्यत तयारी. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची भव्य रथातून काढली जाते यात्रा. गुंडीच्या मंदिरापर्यंत भाविक खेचतात रथ. टोरंटो स्ट्रीट फेस्टिवल परिसरामध्ये गोळीबार. दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी. पोलिसांकडून आरोपींचा शोध. प्रसिद्ध पार्श्वगायिका एस जानकी यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन. शनिवारी म्हैसूरच्या अपोलो BGS रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. 48,000पेक्षा अधिक गाणी गाऊन एस जानकी यांनी संपूर्ण भारतावर आपल्या सुरांचा ठसा उमटवला.